अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, श्रावण मासातील पहिला शनिवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस। संपूर्ण श्रावण महिना हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। श्रावण महिना हा इतर 12 महिन्यांपेक्षा सर्वात पवित्र महिना मानला जातो। या महिन्यात धार्मिक कार्य करण्याला, दान करण्याला, दीपदान करण्याला आणि उपाय सेवा करण्याला विशेष महत्त्व दिले जातं। श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा विशेष महत्त्वाचा असतो। मात्र श्रावण महिन्यातील जो शनिवार आणि सोमवार आहे हा त्याहूनही अधिक महत्त्वाचा मानला जातो। सोमवारी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण उपाय करत असतो, कारण सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी आहे। तर संपूर्ण श्रावण महिना जो आहे तो महादेवांसाठी म्हणजे भोलेनाथांसाठी, शिवशंकरांसाठी समर्पित आहे। मात्र श्रावणातील जो शनिवार आहे तो महादेवांची सेवा करण्यासाठीही समर्पित आहे, घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातील अडथळे अडचणी दूर करण्यासाठीही विशेष महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील पहिल्या शनिवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघाच, रात्री झोपताना तुम्हाला तुरटीच्या खड्याचा हा एक छोटासा उपाय करायचा आहे। या उपायाने तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता संपेल, जीवनात सकारात्मकता येईल, बाधा संपतील। जर कुणी तंत्रमंत्र तुमच्या घरावर केलं असेल किंवा काही वाईट शक्तींचा तुम्हाला त्रास असेल तर या सगळ्यातून तुमची मुक्तता होईल। तुमच्या घरात नेहमी सकारात्मकता येईल। मनात कितीही एखादी इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होईल। बऱ्याच वेळा घरामध्ये अशांत वाटत असतं, बऱ्याच वेळा घरामध्ये काहीतरी भास होत असतो, रात्री झोप नीट लागत नाही, अतिविचार असतात, डिप्रेशन येतं, शेजारील व्यक्ती काहीतरी त्रास देत असतो, शत्रुपीडा मागे लागलेली असते। अशा सगळ्या समस्यातून मुक्तता करण्यासाठी किंवा सगळ्या समस्या संपवण्यासाठी कुठल्याही शनिवारच्या दिवशी फक्त हा उपाय करा। आता काही विशेष उपाय सांगते, त्यातील तुम्हाला जो उपाय करायचा आहे तो तुम्ही करू शकता। सगळ्यात पहिला उपाय आजारपण संपवण्यासाठी, कलह संपवण्यासाठी, तंत्रमंत्र काही झालं असेल घरावरती तर ते नष्ट करण्यासाठी हा पहिला उपाय। तुम्हाला काय करायचे, काचेचं भांडं घ्यायचे। भांडं काचेचंच असावं, ग्लास, प्लेट काहीही चालेल। दुसरं कुठलं भांडं घेतलं तर तुम्हाला लाभ होणार नाही, त्यामुळे काचेच्या भांड्यात एक तुरटीचाच खडा घालायचा आहे। 1 घाला, 2 घाला, 4 घाला, पण एक छोटासा तरी तुरटीचा खडा तुम्हाला त्या काचेच्या भांड्यात घालायचा आहे आणि घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला हा काचेचा जो भांडा आहे तो फिरवायचा। म्हणजे तुरटीचा खडा ज्या भांड्यात आपण ठेवलेला आहे तर ते तुम्हाला घरातल्या सगळ्या दिशांना फिरवायचं आहे। फक्त टॉयलेट आणि जे बाथरूम आपलं असतं तर ते सोडून स्वयंपाकघर, लिव्हिंग एरिया आणि तुमचं जे बेडरूम असेल ते सगळ्या ठिकाणी तुम्हाला ही तुरटी फिरवून आणायची आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं तर आपल्या घरातील जो दक्षिण भाग असेल, जी दक्षिण दिशा, दक्षिण कोपरा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे काचेचं जे भांडं आहे ते ठेवायचं आहे। ठीक आहे, रात्रभर। बघा, हा उपाय शनिवारच्या दिवशी रात्री अगदी झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे सगळ्या ठिकाणी फिरून आणल्यानंतर तुम्हाला घरातील कुठल्याही एका दक्षिण कोपऱ्याला हे काचेचं भांडं ठेवायचं आहे आणि त्यानंतर झोपी जायचंय। सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचंय। जे लोक घरातले 7ला उठतात, 7ला उठतात, 6ला उठतात, 8ला उठतात, त्याच्या थोडा अगोदर तुम्हाला उठायचंय। म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर एक 5-5:30च्या दरम्यान तरी तुम्हाला उठायचं आहे, सूर्यास्ताच्या आधी। उठल्यानंतर सगळ्यात पहिले ही जी वाटी आहे ज्यामध्ये तुरटीचा खडा ठेवलेला आहे ही वाटी घराच्या बाहेर घेऊन जायची आणि दक्षिण दिशेला ती फेकून द्यायची। आणि मग एक मगभर पाणी घराच्या बाहेर ठेवा, ते पाणी आपल्या पायावरती घ्या, स्वच्छ पाय आणि हात धुवा, घरात प्रवेश करा आणि मग त्यानंतर तुमचं स्नान वगैरे जे काय असेल ते तुम्ही करा। या उपायानंतर अगदी तुम्हाला काही तासांतच अनुभव येईल। तंत्र मंत्र, जादूटोणा, कुणी नजर लावलेली असेल, घराची बांध घातलेली असेल, लक्ष्मी बांधलेली असेल, हे सगळं कुठेतरी कमी होताना दिसेल। घरातील एखाद्या व्यक्तीला सतत आजारपण येत असेल तर त्याचा आजार कमी व्हायला लागेल आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद हे सगळं भरभरून यायला लागेल। यानंतरचा दुसरा उपाय जो सांगते तो इच्छापूर्तीसाठी आहे। मनात एखादी इच्छा आहे, काही केल्या ती इच्छा पूर्ण होत नाहीये, ही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी करा हा तुरटीच्या खड्याचा दुसरा उपाय। याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे।
लाल कागद नसेल सफेद कागद घ्या, त्याला थोडंसं कुंकू लावा पुढून मागून आणि तो पूर्ण लाल करा तरीही चालेल. ठीक आहे. ज्यांच्याकडे लाल कागद असेल त्यांनी लाल कागद घ्या किंवा मार्केटमध्ये लाल कागद सहज मिळेल, तुम्ही तो तिथून विकत आणा. लाल कागदाचा एक छोटासा चौकोनी तुकडा घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती तुमची जी पण इच्छा असेल तर ती इच्छा 7 वेळा लिहायची आहे. समजा आता मी असा हा कागद घेतलेला आहे, माझी इच्छा आहे नोकरी, नोकरी मिळणे, नोकरी मिळणे, नोकरी मिळणे, नोकरी मिळणे. विवाहासाठी करताय विवाह होणे, विवाह होणे, विवाह होणे, विवाह होणे. जी पण तुमची इच्छा असेल तर ती इच्छा फक्त तुम्हाला 7 वेळा मोजून लिहायची आहे त्या लाल कागदावर. तुम्हाला जो पेन लागेल ज्याने तुम्ही लिहाल तो पेन तुम्ही लाल पण घ्या, पिवळा घ्या, हिरवा घ्या, निळा घ्या, फक्त काळा घेऊ नका. बाकी कुठलाही पेन घेतला तरी चालेल आणि 7 वेळा ती इच्छा लिहून त्याच्यावरती हा तुरटीचा एक खडा ठेवायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले तुरटीचा एक खडा ठेवायचा, जी पहिली इच्छा लिहिली त्याच्यावरती. दुसऱ्या इच्छावरती पुन्हा दुसरा खडा ठेवायचा, तिसऱ्या इच्छावरती तिसरा ठेवायचा. अशा 7 वेळा पण एकच इच्छा लिहिलेल्या आहेत. लक्षात ठेवा, 7 वेळा वेगवेगळ्या नाही तर एकच इच्छा 7 वेळा लिहायची आणि प्रत्येक शब्दावरती म्हणजे प्रत्येक वाक्य मला नोकरी मिळणे किंवा विवाह जुळणे जे काही असेल तर तुम्हाला 7 खडे लाईनीत त्याच्यावरती ठेवायचे आहेत. स्टार्टिंगला ते लाईनीत ठेवा, नंतर त्याची पुडी करा. पुडी केल्यानंतर ते एकत्र मिक्स होतील. आता त्याची ही पुडी केल्यानंतर काय करायचं, ही पुडी आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या. तुम्हाला म्हणायचं मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि ही नोकरी मला खूप म्हणजे माझ्या मनासारखी आहे, सगळं काही ठीक आहे, थँक्यू युनिवर्स. पुन्हा सेकंड टाइम म्हणायचं. असं 7 वेळा म्हणायचं. पॉझिटिव्ह अफर्मेशन 7 वेळा तुम्हाला त्या तुरटीच्या 7 खड्यांना द्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही जी पुडी आहे ती रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा ती तुमच्या सोबत किंवा तुमच्या देवघरामध्ये, तुमच्या बॅगेत, पर्समध्ये, जिथे सेफ राहील अशा ठिकाणी ठेवायचे. फक्त रात्री झोपताना उशीखाली. आता ही किती दिवस ठेवायची, तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ती रोज आपल्यासोबत ठेवायची. या उपायाने तुमची एखादी इच्छा 10 वर्षात पूर्ण होणार असेल, 8 वर्षात पूर्ण होणार असेल किंवा एखादी इच्छा तुमची जर 2 वर्षात पूर्ण होणार असेल तर तुम्हाला मी खात्रीने सांगते की या उपायानंतर तुमची कितीही कठीण असणारी इच्छा स्वतः युनिवर्स, स्वतः ब्रह्मांड जे आहेत ना ते 1 महिन्याच्या आत आवर्जून पूर्ण करतील. मी स्वतः केलेला हा उपाय आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल पण माझी जी इच्छा होती मी उपायाला सुरुवात केली आणि फक्त 1.5 दिवसात, आज रात्रीपासून सुरुवात केली, दुसरा दिवस म्हणजे उद्याचा दिवस गेला आणि त्याचा परवाचा जो दिवस आहे सकाळी 10 वाजता माझ्या आयुष्यात ती गोष्ट मला मिळाली. आता याच्यानंतरची तिसरा उपाय तुम्हाला सांगते. हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आहे. हा उपाय देखील तुम्हाला कुठल्याही शनिवार किंवा कुठल्याही शुक्रवार, गुरुवार, मंगळवार, आठवड्यातील कुठल्याही वारी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार आहे. याच्यासाठी काय करायचंय, तुरटीचाच खडा घ्यायचा. तुम्हाला मोजून 5 तुरटीचे खडे घ्यायचे आहेत आणि ते लाल आपलं जे कुंकू असतं लाल कुंकवात मिक्स करायचे. 5ही तुरटीचे खडे कुंकवात मिक्स करायचे आहेत. देवघराच्या समोर बसायचं आहे. पहिला तुरटीचा खडा उजव्या हातात घ्यायचा आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आराधना करायची आहे. माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल, कनकधारा स्तोत्र असेल, श्री सुक्तम असेल किंवा महालक्ष्मी अष्टकम असेल, जे काही येत असेल ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा तुरटीचा जो खडा आहे तो माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचा आहे. पुन्हा तुरटीचा दुसरा खडा घ्यायचा. सेम याच पद्धतीने पुन्हा हा दुसरा तुरटीचा खडा माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचा. असे 5च्या 5 तुरटीचे जे खडे आहेत ते एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर हे तुरटीचे खडे माता लक्ष्मीच्या जवळ अर्पण केले की त्याच्यानंतर हे 5ही जे तुरटीचे खडे आहेत ते तिथून तुम्हाला 5 मिनिटांनी उचलायचे आहेत, तिथून बाहेर काढायचे आहेत आणि तुमच्या घरातील 4 दिशांना ते ठेवायचे आहेत. नुसते तुम्ही असे सुट्टे कुंकवात मिक्स केले तुरटीचे खडे घरातल्या 4ही दिशांना तुम्ही 4 कोपऱ्यांना टाका किंवा 4 दिशांना जिथे स्पेस असेल, जागा असेल, जे काही तुम्ही ऍडजस्ट करा. माळा असेल, वरती ट्रॉलेज असेल, जे काही असेल तुम्हाला 4 दिशांना हे 4 ठेवायचे आहेत आणि शेवटचा जो तुरटीचा खडा आहे हा तुम्हाला तिजोरीत ठेवायचा आहे. हे तुम्हाला कंटिन्यू हा तुरटीचा खडा कंटिन्यू तुम्हाला 4 दिशांना आणि तिजोरीमध्ये 1.25 महिना तरी ठेवून द्यायचा आहे. 1.25 महिना त्याला हात लावायचा नाही, बाहेर काढायचा नाही, काहीच नाही. 1.25 महिन्यांच्या आत नक्कीच तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल. धनाचे मार्ग चहूबाजूने खुले होत जातील आणि अखंड घरामध्ये लक्ष्मी स्थिर देखील होईल. तुरटी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तुरटी माता लक्ष्मीचं एक स्वरूप तुरटी समजली जाते. तुरटीच्या उपायाने आपण धन खेचून आणतो. तुरटीच्या उपायाने आपण लक्ष्मीला प्रसन्न करतो. जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेले हे तुरटीचे खडे आपल्या घराच्या 4ही दिशांना ठेवाल आणि तिजोरीत ठेवाल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या घरात चहू बाजूने सुख येईल, चहू बाजूने धनाचे मार्ग खुले होतील आणि अखंड लक्ष्मी घरात स्थिर राहील.
अत्यंत साधे सोपे उपाय आहेत. शक्य असेल तर 3ही करा किंवा तिघांपैकी एक जरी उपाय केला तरीही चालेल. प्रत्येकाला आपला प्रॉब्लेम माहिती असू लागतात. जसा तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यानुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे.